सदर घटना सत्य घटनेवर आधारित आहे. मी राजेश पुण्यातील एका नामांकित कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. कितीतरी वर्ष सरली, पण अजूनही कॉलेजचे मित्र, आमच्या आठवणी, ते दिवस विसरू शकत नाही. एके दिवशी परत भेटण्याचा खूप वर्षांनी योगायोग आला. खरं तर त्या रात्रीसाठी कोणीच काही ठरवलं नव्हतं. पौर्णिमेची रात्र होती. लख्ख चांदणं व अवकाशात चंद्र तेजाळत होता. कॉलेज संपून जवळपास 10-12 वर्ष उलटली होती. प्रत्येकाचं आयुष्य वेगळ्या वाटेवर निघालं होतं. कोणी मॅनेजर, कोणी बिझनेसमन, कोणी देशाबाहेर सेटल. पण एक दिवस अचानक एका कॉर्पोरेट पार्टीमध्ये आम्ही पुन्हा एकत्र आलो. मी, अमित, चंदन आणि गिरीश हसत खिदळत जुन्या आठवणी काढत. रात्र कधी उलटली तेच समजलं नाही. दारूचे 2 पेग झाले की आठवणींचा प्रवाह सुरू झाला. क्लासमधली मस्ती, प्रोफेसरच्या नकला, सायबर कॅफेमधील टाइमपास आणि अर्थातच कॉलेजच्या मागे असलेली ती ओसाड जागा, स्मशानभूमी. आम्ही कधी कधी तिथं जाऊन झाडाखाली बसून केलेला अभ्यास. गिरीश बोलला, यार त्या जागेला तर मी खूप मिस करतोय. आता आपण तिकडे जाऊ. म्हणजे आपण आता पण जाऊ तिकडे? इतक्या वर्षांनी? अमित हसत बोलला. मी लगेच नकार दिला. अरे वेडा आहेस का? आता रात्रीचे 2 वाजलेत आणि ती जागा म्हणजे काही पिकनिक स्पॉट नाहीये. आणि असं रात्री अपरात्री जाऊच नये. आपण कोणी जायचं नाहीये. पण गिरीशने हसत म्हटलं, अरे घाबरट रे किती तू. तसाच आहे अजून घाबरट. हे ऐकून मला सर्व चिडवत होते, माझ्यावर हसत होते. अरे मी भूत प्रेत यात विश्वास ठेवत नाही. काही नाही होत. चला एक चक्कर मारून येऊ, मस्त ॲडव्हेंचर करू. असं म्हणून मला बळबळच गाडीत बसावं लागलं. ते तिघे खूप आनंदी होते. स्मशानात जायला तयार झाले. पण त्यांना कुठे माहिती होतं पुढे त्याच्या आयुष्यात किती भयानक काळ येणार आहे. गप्पा मारता मारता आमची गाडी स्मशानाच्या फाटकात येऊन उभी राहिली. सर्व गाडीतून पटपट उतरले. मी एकटाच गाडीत थांबलो. गाडीच्या काचा उघड्या होत्या. माझे सर्व मित्र मस्त हसत होते, काहीतरी बोलत होते. ते आत स्मशानभूमीत गेले. बराच वेळ झाला तरीही ते आले नव्हते. त्यांना मी फोन लावून पाहिला, पण फोन लागत नव्हता. मला त्याची काळजी आणि भीतीही वाटू लागली होती. मी शेवटी घाबरत का होईना गाडीचा दरवाजा उघडून खाली उतरलो. थंडीचे दिवस. त्या थंड हवेमध्ये एक अजीबसा शांतपणा होता. आजूबाजूला मिट्ट काळोख. रस्त्यावर असलेला एकच मिणमिणत असलेला दिवा. फक्त पानांची सळसळ आणि दूर कुठेतरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज. मी स्मशानाच्या गेटजवळ आलो व तिथूनच आवाज देऊ लागलो, अमित, गिरीश, चला लवकर बाहेर या. काय करत आहात एवढा वेळ? मी खूप आवाज दिला. कोणीच प्रतिसाद दिला नाही. मी परत आवाज दिले, चला हा लवकर, नाहीतर मी जाईल एकटा गाडी घेऊन. तेव्हा मला त्याचा आवाज कानी पडला. हसत होते. यार इथं ना एकदा प्लॅनचेट करायला हवं. बघू कोणता आत्मा येतो का. त्याचं सर्व बोलणं पराक्रम मी बाहेरून बघत होतो. त्यांना सावध करत होतो, पण ऐकतील ते माझे मित्र कुठे. त्याच्या समोर एक चिता जळत होती. जणू काही थोड्याच वेळेपूर्वी कोणाला तरी अग्नी दिला होता. जळणाऱ्या लाकडांचा आवाज आणि त्या धुराचे वलय त्या भयानक वातावरणात अधिकच गूढ वाटत होतं. मला तर अंगावर शहारा आलता. गिरीश मोबाईल काढून फोटो काढू लागला. अरे पहा किती हटके फोटो येतील. तो सर्वच्या सेल्फी तसंच त्या चितेचा पण फोटो काढत होते. मी त्यांना ओरडून सांगत होतो, अरे असं नाही रे फोटो काढू, आत्म्याला मुक्ती मिळत नाही. तरीही माझं नाही ऐकलं. चंदन आणि गिरीश हसत होते, अगदी त्या वातावरणाचा उपहास करत. आम्ही थोडासा शांत वाटत होता, पण तोही मागे हटला नाही. तेवढ्यात गिरीशच्या कॅमेऱ्यात एक विचित्र छाया दिसली. एका चितेच्या मागून एक माणूस, अंगावर जळके कपडे, चेहरा विटलेला, डोळे रक्तबंबाळ, हसत हसत जात होता. अरे हे काय, फोटोमध्ये हा कोण? त्याला काहीतरी विचित्र वाटलं. तो हळूच पटकन पुढे निघाला व परत हळूच घाबरत मागे वळून
चितेपाशी नजर टाकली. मागे पाहिलं आणि बघतो तर काय, तोच विचित्र माणूस प्रत्यक्ष समोरून त्याच्याकडे बघून हसत होता. त्याचे डोळे भीतीने खिळून राहिले. भीतीने पाय कापू लागले होते. अडखळतच बोलला, जणू शब्द घशात अडकले आहेत. चला चला लवकर, तो ओरडला. पण तो आवाज इतका विचित्र होता की चंदन घाबरला. मात्र अमित अजूनही हसत होता. अरे हे सायकोलॉजिकल आहे, काही नाही. गिरीशला वाटलं ठीक आहे असं असेल म्हणून परत सर्व वेड्यासारखं तिथं फिरू लागले. गिरीशने तर कोणाची तरी राख हातात घेतली आणि उडवू लागला आणि हसत होता. यार हे बघ हाड, राख. अचानक जोरात झाड हालायला लागली. थंड वारा बोचत होता. गिरीशला काहीतरी दिसलं आणि त्याचे डोळे भीतीने मोठे झाले. त्या भीतीतून कोणीतरी माणूस आरपार जात होता आणि त्याच्याकडे बघून हसत होता. गिरीश घाबरत घाबरत मागे मागे जाऊ लागला. त्याची बोबडी वळाली होती. मग तो माणूस पुढे आला आणि म्हणाला, तू आमच्या जागी येऊन हसतोस, फोटो काढतोस. आम्ही मरणात आहोत, आमचे कुटुंब, मुलं सोडून, आणि तुला हसू येतं. तुझं हसणं ऐकून आम्हालाही हसू येतं, पण आमचं हसू कायमचं असतं. ते शब्द ऐकून गिरीश चक्क जागेवर कोसळला. चेहरा पांढरा फटक, डोळे फाटलेले. अमित आणि चंदन त्याला उचलून बाहेर घेऊन आले. मला ते सर्व प्रसंग बघून घाम फुटला. त्याची अवस्था बघून माझे हातपाय कापत होते. मी खूप चिडलो. अमित, चंदन, तुम्हाला बोललो होतो ना आज जाऊ नका, तरीही तुम्ही गेलात. बघितलं ना काय झालं ते. आम्ही गिरीशच्या चेहऱ्यावर पाणी मारून त्याला शुद्धीवर आणलं. दिवस बदलतो पण सावली राहते. आम्ही त्याला घरी सोडलं व आम्ही पण घरी गेलो. आम्हाला हा प्रसंग डोळ्यासमोरून जात नव्हता. झोपलं तरी तेच आठवत होतं. सकाळपासून काही फोन नव्हता. दुपार झालेली होती. मी गिरीशच्या घरी फोन केला. कोणी फोन उचलत नव्हतं. मी बाकीच्यांना फोन करून विचारलं पण कुणाचेही फोन त्याने उचलले नव्हते. त्यामुळे शेवटी मी मग त्याच्या घरी गेलो आणि जे दृश्य माझ्या समोर होते ते पाहून माझ्या छातीत धस झालं. पाय कापायला लागले. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याचं शरीर जळलं होतं. चेहरा भाजला होता. त्याच्यासोबत काय झालं अचानक हे त्याच्या घरच्यांना पण समजलं नव्हतं. त्यांनी स्वतःहून जाळलं पण नव्हतं. गिरीश सकाळी उठलाच नाही. मी आतून हादरलो होतो. सर्वांना कळवलं. तो दिवस, ती पार्टी, ती एक चूक त्याच्या आयुष्यातली शेवटची ठरली. आमची भेट शेवटची ठरली. मी जड पाऊल उचलत निघालो. तोपर्यंत सर्वांनी ऑफिसला सुट्टी टाकली व आम्ही आमच्या घरी भेटलो. आम्ही तर तोंडातून शब्दच काढेनासा झाला होता. चंदन थोडासा स्थिर होता पण त्याच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळ पडली होती. आणि मग महिन्याभराने, बरोबर त्याच दिवशी 2 फेब्रुवारी 2024, पुन्हा तीच वेळ, तीच मध्यरात्र, तेच जळलेला व्यक्ती, त्याचे पांढरे डोळे, विक्षिप्त हास्य. तो हसत होता, वेड्यासारखा रडत आक्रोश करतोय, मला मारू नका, मला जाळू नका. ती चिता. हे स्वप्न बघतच अमित घाम फुटून झोपेतून उठला. त्याला त्याच्या गॅलरीच्या पडद्याच्या मागे कोणाची तरी सावली दिसली. तो घाबरत घाबरतच म्हणाला, कोण आहे तिकडं? तो घाबरत घाबरत हळूच आपल्या बेडवरून उठला आणि खोलीत लाईट लावली. गॅलरीचा पडदा घाबरत थरथरत्या हाताने बाजूला केला. तिथं कोणीच नव्हतं. त्याने सुटकेचा श्वास सोडला आणि खोलीतील लाईट चालू ठेवूनच झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी एका कॅफेमध्ये मस्त कॉफी पीत एकटाच बसला होता. अचानक तो जोरात ओरडला. आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली. तेव्हा त्याला दिसत होतं त्याच्या समोर टेबलावर एका माणसाची जळलेली छबी होती. कोणीतरी त्याच्या समोर बसल्यासारखी, पण तिथे कोणी नव्हतं. आम्ही चित्कार करत कोसळला. त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांना बोलावलं पण उशीर झालता. त्याचं निधन हृदयाच्या झटक्याने झालं होतं. माझा फोन वाजला. समोरून कॅफेमधील एका व्यक्तीचा फोन होता. त्याने सांगितलं. ते ऐकून विश्वास बसेना. मी चंदनला फोन करून सांगितलं व आम्ही दोघे लगेच कॅफेमध्ये गेलो. अमितला हलवलं. उठ. खूप रडलो आम्ही त्या दिवशी. आमचा दुसरा मित्र गमावला होता.
मी व चंदन वॉशरूममध्ये हात धुवायला गेलो. हात धुत होतो. अचानक चंदनचं लक्ष समोर आरशात गेलं. त्यावर रक्ताळलेल्या शब्दात लिहिलं, आता तुझा नंबर. हे बघून चंदन घाबरला. त्याने माझा हात धरला व घाबरत घाबरत बोट आरशाजवळ दाखवलं. मी पाहिलं पण तिथं काहीच नव्हतं. पण चंदन जे सांगत होता ते खोटं नव्हतं. त्याच्या डोळ्यात प्रचंड भीती दिसत होती. मी आणि चंदन पुन्हा एकत्र बाहेर आलो. मी म्हणालो, आपण दोघंच शिल्लक राहिलो आहोत. चंदन म्हणाला, काहीतरी आहे राजेश, आपण खूप मोठी चूक केली. मी फक्त ऐकत होतो, कारण मी तर आत गेलोच नव्हतो. 2 मार्च 2024. त्याला ऑफिसला सुट्टी होती. घरचे कोणाच्या तरी बारशाला गेले होते. चंदन घरात एकटा होता. मस्त तो घरात वाफाळती कडक कॉफी व मॅगी खात टीव्हीवर पिक्चर बघत होता. अचानक टीव्ही जोरात फुटल्यासारखा आवाज करत बंद पडला. चंदन घाबरला. त्याने परत टीव्ही लावणार तेच त्याला त्या टीव्हीतून तोच व्यक्ती, तीच चिता दिसली. त्याचा श्वास बंद झाला. त्याने पटकन दरवाजा उघडण्यासाठी पळाला, पण दरवाजा काही उघडला नाही. हळूहळू बंद घरात एक विचित्र वास पसरला होता. जळकं लाकूड, रानलेल्या मांसांचा. त्याने खिडकी उघडली, पण वारा येण्याऐवजी एक काळसर धूर आत शिरला. धुरातून पुन्हा तोच माणूस, जळलेला, विटलेला, हसणारा. खूप हसू येत होतं ना आम्हाला जळताना बघून. आमच्याच जागी येऊन आम्हालाच हिणवता. गंमत वाटते ना, मरण म्हणजे, असं बोलून रडत होता. भेसूर रडत होता. अचानक रागीट विक्षिप्तपणे बोलला, आता तुम्हीही कायमचं तिकडेच आमच्यासोबत राहणार. हसा, फोटो काढा, हवं तेवढं. हे ऐकून चंदन खालीच बसला. त्याचे हृदय वेगाने धडधड करू लागलं. मला माफ करा, मी नाही परत असं करणार. मी नाही तुमचा फोटो काढला. रडत हात जोडत चंदन घाबरत घाबरत थरथरत बोलला. विक्षिप्त भेसूर आवाज आला, शेवट तू फोटोमध्ये नव्हता, पण तू हसला होतास. चंदनने स्वतःला आता वाचवण्यासाठी खिडकीतून खाली उडी मारली. लोकांनी त्याला पाहिलं. तो तसाच रक्तबंबाळ अवस्थेत दिसला. जागीच त्याचा मृत्यू झाला होता. हे सर्व पाहून मी मात्र हादरलो होतो. दर महिन्याला त्याच तारखेला, त्याच वेळी आपले एक मित्र जे त्या दिवशी स्मशानामध्ये गेले, ते सर्व आज नाहीत. मी एकटाच उरलोय. मी माझ्या अनमोल मित्रांना गमावलं. मी तोच विचार करत रात्री झोपी गेलो. अचानक खोलीचा दरवाजा आपोआप उघडल्यावर मला दचकून जाग आली. दरवाजा कसा उघडला? मी उठलो. दरवाजा लावत होतो, पण शरीर गोठून गेलं होतं. काहीतरी वेगळंच होत होतं, पण शब्दात सांगू शकत नाहीये. स्वतः अनुभव घेतल्याशिवाय भीती जाणवत नाही. माझ्या अंगावर काटा आलेला. घसाही पूर्णपणे कोरडा झाला होता. समोरच्या अंधारात काही हालचाल होती. मी पाय मागे घेत राहिलो, पण अंधार पाठीमागून आत सरकत होता. खोलीतील लाईट लागत नव्हती. मी घाबरतच परत माझ्या जागी गेलो. माझ्या फोनवर काहीतरी वाजलं म्हणून मी मोबाईल पाहिला, तर गिरीशच्या फोनवरून व्हॉट्सॲपला काहीतरी आलं होतं. मी ते डाउनलोड केलं आणि पाहिलं तर माझे डोळेच फिरले. चक्कर यायला लागली. त्याने काढलेले स्मशानाचे चितेचे फोटो होते. त्या फोटोला मी पुन्हा पाहिलं. त्यात तो जळालेला माणूस अगदी जवळ आला होता. माझ्या चेहऱ्याच्या मागे, अगदी खांद्यावर. तो प्रत्येक फोटोमध्ये अधिक स्पष्ट दिसू लागला. मला काहीच समजेना, हे कसं शक्य? गिरीश तर आपल्यात नाही, मग फोटो कसा आला आपल्याला? आणि हाच, बरं घरच्या कोणी पाठवला असेल, पण मी तर आत गेलोच नव्हतो. मग मी कसा या फोटोत नाही? मला मृत्यू जवळून दिसत होता. जे डोळ्यांना दिसतंय ते खरं वाटत नव्हतं, पण ते खरं होतं. मी घाबरून पटकन पळत घरच्या बाहेर गेलो. पळत राहिलो. मला खूप भीती वाटत होती. मी आधीच सर्वांना गमावलं होतं. मी माझ्या एका ऑफिस तंत्रज्ञ मित्राची मदत घेऊन त्या फोटोचं डीप ॲनालिसिस केलं. त्यातून दिसलं की त्या माणसाचं शरीर प्रत्यक्षात प्रकाश उत्सर्जित करत होतं. तो छाया नव्हे तर ऊर्जा होती, जिवंत नसलेली पण मरूनही न गेलेली. हे काम मी झोप, जेवण, घर विसरून केलं होतं.
त्याच रात्री झोपलो होतो मी. मला एक भयंकर स्वप्न पडलं. मी पुन्हा त्या स्मशानभूमीत आहे, पण यावेळी मी एकटा नव्हतो, तर अमित, चंदन आणि गिरीश माझ्या भोवती होते. सर्व जळालेल्या अवस्थेत, त्यांचे डोळे खोल गेलेले, चेहऱ्यावर एक वेदनेचं पण तटस्थ हसू, रडू, सर्वच. ते पाहून मला अटॅक यायचा बाकी होता. गिरीश पुढे आला आणि बोलला, तू आमच्यात यायला हवा, पण तू इथं आत आला नाहीस, म्हणून तुला आणायला आम्हाला यावं लागलं. ते स्वप्न बघून मी खाडकन जागा झालो. खोलीतली लाईट लावली. घामाने ओला चिंब झालो होतो. हातपाय कापत होते. खोलीभर थरथर नजर फिरवत होतो. खोलीत जळकट वास येत होता, पण मी कुठेच हललो नाही. सकाळ झाली. मी ठरवलं त्या स्मशानभूमीत परत जायचं, पण यावेळी मी एकटा नसेल. मी माझ्या गावातील एका वृद्ध साधूला गाठलं. सर्व प्रसंग सांगितला. साधूंनी डोळे मिटले व बोलले, तिथं ज्या आत्म्याचं अनिष्ठान आहे तो अनिर्णय आहे. ज्यावेळी माणूस मरतो आणि त्याचं मन जिवंत असतं, तेव्हा आत्मा अडकतो, आणि जो माणूस त्याचं दुःख न समजता फक्त हसतो, तो त्याच्या रागाचा भाग होतो. मी त्या साधूबरोबर पुन्हा स्मशानभूमीकडे प्रयाण केलं. मध्यरात्र होती. वातावरण गूढ होतं. मिट्ट अंधार, वाऱ्याचा प्रचंड झोत, रातकिड्याचा आवाज व मनाला भेदणारी शांतता. मी साधूसोबत घाबरतच स्मशानात पाऊल टाकले. त्या दिवशी पार्टी, मित्रांनी हसत केलेला प्रवेश, सर्व आठवून माझ्या हृदयात धडधड व डोळ्यात पाणी होतं. साधूने मंत्रोच्चार सुरू केले. हवेत जोरदार वारे वाहू लागले. माझे मित्राचे आत्मे मला दिसू लागले. कोणी रडतंय, कोणी हसतंय, कोणी जळलं आहे, मलाही बोलवत आहे. मला सर्व सहन होत नव्हतं. भीतीने जीव जायला आला होता. ते भयंकर आत्मे मला त्याच्या सोबत नेऊ बघत होते, पण साधूंनी त्याच्या अंगाराने एक सुरक्षा कवच निर्माण केलतं. त्यामुळे त्याच्या आत वाईट शक्ती येऊ शकत नव्हती. मी उठणार तेच साधूंनी खुणवलं नाही. अचानक चिताभूमीतून एक तेजस्वी आकृती समोर आली. तोच आत्मा, अनिर्णय. त्याचा चेहरा भेसूर, पण डोळ्यात एक वेदना होती. मी त्या आत्म्यासमोर झुकलो आणि पुटपुटलो, माफ करा. माझे मित्र समजून न घेता हसले. तुमच्या वेदनेचा खेळ वाटला. त्या क्षणी एक जबरदस्त गडगडाट झाला आणि तो आत्मा आकाशात विरून गेला. हवेत एक गूढ शांतता पसरली. माझ्या भोवतीचं मरणाचं वलय क्षणात नाहीसं झालं. आज मी अजूनही त्या रात्रीच्या आठवणीत जगतोय. माझे मित्र गेले, पण त्यांच्या वेदनांनी माझं आयुष्य बदलून टाकलं. मी स्मशानभूमीकडे परत गेलो नाही, पण मी त्या आत्म्याची कहाणी लिहून ठेवली. इतरांनीही अशी चूक करू नये म्हणून. कारण अंती कुणीच राहत नाही, ना मरणारे ना हसणारे, पण जे शिकतात ते वाचतात. पण मी लिहितोय ही कथा 2 मार्च 2025. आज 1 वर्ष झालं माझ्या मित्राच्या मृत्यूला. आज पण माझा मोबाईल वाजला. एक फोटो दिसतोय स्मशानभूमीचा. मी नाही काढलेला. त्यात एक माणूस दिसतोय. समोरून माझ्याकडे पाहतोय आणि हसतोय. आज मी जिवंत आहे, कारण मी आज स्मशानभूमीत जाऊन कोणाच्या भावना, दुःख, वेदना दिल्या नाहीत. माझं नशीब चांगलं म्हणून मी आत गेलो नाही, नाहीतर आज तुम्हाला मी कथा सांगायला इथं नसतो.